पुणे शहरातील दक्षिण भागातील गंभीर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ता धारकांविरुद्ध सक्तीचे भूसंपादन करण्याचा आक्रमक निर्णय घेतलाय। या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर करण्यासाठी पालिकेने ताब्यात आलेल्या जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवरही लवकरच कडक कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे। कराड नगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आपत्तीपूर्व सर्वेक्षणात शहरातील धोकादायक इमारतींची संख्या मागील वर्षीच्या 67 वरून यंदा 78 वर पोहोचल्याने कराडकरांची धाकधूक वाढली आहे। या जीर्ण इमारतींमध्ये सध्या 500हून अधिक नागरिक न्यायालयीन आणि भाडे वादामुळे जीव मुठीत धरून वास्तव्य करत असून पालिकेने इमारत मालकांना या इमारती उतरवून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत। सांगली आणि मिरज शहरासह जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे सखल भागात पाणी साचले आणि उष्म्यापासून नागरिकांना तत्काळ दिलासा मिळाला। मात्र शेतातील पेरणीपूर्व मशागतीसाठी आणखी मोठ्या पावसाची गरज असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना 10 जून नंतरच खरीप पिकांची पेरणी करण्याचं आवाहन केलंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकाचा कार्यकाळ संपल्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे। समितीची नवीन पुनर्रचना होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत डॉक्टर राठोड हेच या धार्मिक न्यासांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे संरक्षण आणि दैनंदिन आर्थिक कामकाज सांभाळणार आहेत। बार्शी शहरात स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 4 अज्ञात भामट्यांनी 65 वर्षीय सुमन चौधरी या वृद्ध महिलेला सराफाच्या खुनाचा बनाव रचून सोन्याचे दागिने काढण्यास भाग पाडले। आरोपींनी महिलेच्या हातातील 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या लंपास करून त्याऐवजी काचेच्या बांगड्या असलेला कागद हातात देऊन 5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।